ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पुरोगामी विचार व विकास कामाच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जाणार माजी आमदार राजेश पाटील। पुरोगामी विचारांची शिदोरी आणि मागील 5 वर्षात केलेल्या ठोस विकास कामाच्या बळावर येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार राजेश पाटील यांनी केले। पाटणे येथे हेरे पंचायत समिती गणातील कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। अध्यक्षस्थानी हेरे सेवा संस्थेचे चेअरमन महादेव प्रसाद हे होते। सध्या तालुक्यात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आश्वासनांची खैरात सुरू आहे। कोणत्याही कामांना प्रशासकीय मान्यता किंवा वर्क ऑर्डर नसताना गावोगावी बॅनरबाजी करून खोट्या कामांचे नारळ फोडले जात आहेत। खोटं बोल पण रेटून बोल ही नीती अवलंबून सुसंस्कृत राजकीय वातावरण बिघडवलं जात असून जनतेने यापासून सावध राहावे असा इशारा राजेश पाटील यांनी दिला। संदगड नगरपंचायत निवडणुकीचा संदर्भ देताना त्यांनी सांगितलं की 18-0चा दावा करणाऱ्यांना जनतेने 8 जागांवरच रोखले। आमचा पराभव करण्यासाठी 2 मुख्यमंत्र्यांना प्रचारात उतरवण्याची वेळ आली। ही बाबत बरंच काही सांगून जाते अशी टीका त्यांनी केली। तालुक्याच्या विकासात पाणीसाठे, शेती, सहकारी साखर कारखाना, दूध संघ, शिक्षण व सेवा संस्थांचा मोठा वाटा असल्याचं सांगून येणाऱ्या निवडणुकात जनता विकासाच्या मुद्द्यावरच निर्णय घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी भरमान्ना गावडा, तुकाराम मुळीक यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास पाटील यांनी केलं तर आभार भगवंत वनकुंद्रे यांनी मानले। महानकर न्यूजसाठी चंदगडहून प्रकाश ऐनापुरे।